लाडकी बहीण योजनेत भरीव तरतूद करण्यात येणार असून अंगणवाडी सेविकांना देखील विशेष प्रशिक्षण दिले जाईल असं देखील पवार म्हणाले. आपल्याला माहिती की कालच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा जास्तीत जास्त प्रभावीपणे लाभ होण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना सुद्धा आर्थिक नियोजनाचं त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे, बिग ब्रेकिंग न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचे मोठे या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे. दोन महत्त्वाचे ठिकाणी निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. त्यामुळे बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट दिली जाणार आहे. जर का तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचे पैसे कायमचे बंद होणार आहे. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघावं लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्रामधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी लाभ मिळतो आहे. तर बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतात की नाही. जर का तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येत असतील तर कमेंट करून सांगा की हो सर, मला आत्ताच जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले आहे. आणि जर का तुम्हाला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले नसतील तर कमेंट करून सांगा की सर, मला जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले नाही आहे. कारण बहिणींनो, ज्या बहिणींना आता जानेवारी महिन्याचे 1500 रुपये आलेले आहे त्या बहिणींना आता लगेच 3000 रुपये मिळत आहेत. हे 3000 रुपये कोणते असणार आहे तर हे 3000 रुपये असणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे. आणि ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे तर त्या बहिणींना टोटल 4500 रुपये पाठवले जात आहे. हे 4500 रुपये कसे मिळत आहेत तर त्या बहिणींना जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळतोय, फेब्रुवारीचा सुद्धा मिळतोय आणि मार्च महिन्याचा सुद्धा मिळतो आहे. म्हणजेच टोटल 3 हप्ते त्या बहिणींना मिळणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगायचे तुमचं नाव आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला होता की नाही. आला असेल तर आले लिहून पाठवा, आला नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर योजनेला राज्यभरामधून आणखीन मोठा प्रतिसाद मिळाला असून कोट्यावधी महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि हा आकडा खूप मोठा आहे. कोट्यावधी महिला आहेत बहिणींनो, लक्षात घ्या. कोट्यावधी महिलांना या ठिकाणी सरकार पैसे या ठिकाणी पाठवत असतं. प्रत्येक महिन्याला बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये सरकार या ठिकाणी देत असतं आणि हा आकडा खूप मोठा आहे. त्यामुळे रक्कमसुद्धा कोट्यावधी या ठिकाणी आहे. आता बघा, मात्र काही काळापूर्वी योजनेचा ठिकाणी गैरफायदा घेणाऱ्यांवर या ठिकाणी नजर टाकण्यात आली आणि अनेक महिलांनी फसवणूक करून निधी घेतल्याचं उघड झालेलं होतं. आता कसं झालं होतं तर भरपूर अपात्र बहिणी होत्या. त्या अपात्र बहिणींनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला होता. म्हणजेच कसं तर त्या बहिणी निकषामध्ये बसत नव्हत्या तरीसुद्धा त्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतलेला होता, योजनेच्या ठिकाणी पैसे घेतलेले होते. मग अशा बहिणींना या ठिकाणी सरकारने अपात्र केलं आणि त्या बहिणींचा लाभ हा कायमस्वरूपी बंद केलेला आहे. त्याचं कारण होतं की त्या बहिणी निकषामध्ये बसत नव्हत्या. निकष कोणकोणते होते तर भरपूर निकष होते की तुमच्याकडे 4 चाकी वाहन नको आहे, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, असे बरेचसे निकष होते. तर त्यामध्ये बहिणींच्या घरी सरकारला नोकरी असताना म्हणजे स्वतः ते सरकारी नोकरीला होत्या किंवा त्यांच्या घरी कोणीतरी या ठिकाणी सरकारी नोकरीला असेल तरीसुद्धा त्या बहिणींनी फॉर्म भरला होता आणि लाभ घेतलेला होता. तर अशा बहिणींना आता अपात्र केलं गेलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणुकीनंतर निकषांच्या ठिकाणी पालन सुनिश्चित करण्यासाठी ई-KYC प्रक्रिया अनिवार्य केलेली होती. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ई-KYC करायचे सांगितलेलं होतं. 31 तारीख शेवटची तारीख होती. 31 तारखेपर्यंत ज्या बहिणी KYC करतील त्या बहिणींना लाभ मिळेल असं सांगितलेलं होतं. पण त्यामध्ये सुद्धा काय झालं, ज्या बहिणी निकषामध्ये बसतील त्याच बहिणींना लाभ मिळणार होता. ज्या बहिणी निकषामध्ये बसणार नाही त्या बहिणी अपात्र होणार होत्या आणि अगदी तसंच झालं. तर जवळजवळ तुम्ही बघितलं ते भरपूर महिला अपात्र केल्या गेल्या होत्या. म्हणजेच ई-KYC मध्ये सुद्धा भरपूर लाखोंच्या संख्येने बहिणींना अपात्र केलं गेलं कारण त्या बहिणी निकषामध्ये बसत नव्हत्या म्हणून त्या बहिणींना अपात्र केलं गेलं होतं.
आणि ज्या बहिणींनी कशामध्ये बसत होत्या तर त्यांनी KYC केली आणि त्यांना हप्ता या ठिकाणी अजूनही सुरू आहे. आता पुढे तुम्ही बघू शकता या ठिकाणी KYC अनिवार्य केली होती. आधी ही जी तारीख होती ती ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत निश्चित करण्यात आलेली होती. नंतर ती वाढून आता 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आलेली आहे. आता बहिणींनो एक गोष्ट इकडे लक्ष द्या, तुम्हाला ही जी तारीख दिसते बघा, ही जी तारीख वाढवून दिलेली आहे 31 मार्च 2026, ही तारीख नेमकी का वाढवून दिली आणि कोणाला याचा फायदा होणार आहे हे समजून घ्यायचं गरजेचं आहे. तर बहिणींनो ही जी तुम्हाला तारीख दिसते, लक्षात घ्या, ही जी तुम्हाला तारीख दिसते तर ही तारीख फक्त त्याच बहिणींना वाढवून दिलेली आहे की ज्या बहिणींनी KYC मध्ये चुका केल्या होत्या. लक्षात घ्या, ज्या बहिणींची KYC करताना चूक झाली असेल त्या बहिणींना चुका दुरुस्त करण्यासाठी ही KYC सुरू केलेली आहे. नवीन KYC करता येणार नाहीये किंवा ज्या बहिणी अपात्र झाल्या त्यांना KYC करता येणार नाहीये, हे समजणं खूप गरजेचं आहे. नाहीतर भरपूर बहिणी म्हणतील की सर आम्हाला देखील KYC करता येत नाहीये. जर का तुम्ही चुकीची KYC केली असेल, तुम्ही पात्र आहे आणि तुम्ही चुकीची KYC केली असेल तर तुम्हाला ती दुरुस्त करता येणार आहे. म्हणून ही तारीख दिलेली आहे 31 मार्च 2026 पर्यंत. तर प्रत्येकाने या तारखेपर्यंत KYC करायची आहे, अन्यथा तुमचा लाभ हा बंद होऊन जाईल. जर का तुम्ही KYC केली असेल तर कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली आहे. आणि बहिणींनो जर का तुमची KYC झाली नसेल तर कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे. झाली असेल तर लिहून पाठवा की सर माझी झालेली आहे, कारण ज्यांची KYC झालेली आहे त्यांना लगेच आता पुढचे हप्ते मिळणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता असेल, मार्चचा हप्ता असेल किंवा त्यांचे मागील जे हप्ते ते सुद्धा त्यांना मिळू शकतात. म्हणजे एकत्र मागचे हप्ते सुद्धा त्यांना एकाच वेळी मिळू शकतात, म्हणजेच मोठी रक्कम त्यांच्या खात्यावर येऊ शकते. तर कमेंट करून प्रत्येकाने सांगा की तुमची KYC झाली की नाही. ठीक आहे. आता बघा काय सांगितलेलं आहे, तर सरकारकडून स्पष्ट या ठिकाणी केलं गेलं आहे की या KYC प्रक्रियेमध्ये चुकीमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ या ठिकाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. लक्षात घ्या, 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला मुदत असणार आहे. यानंतर तुम्हाला KYC करता येणार नाहीये. आणि ही KYC कोणाला करण्याची सुविधा दिलेली आहे, तर ज्या बहिणींनी KYC मध्ये चूक केली होती तर त्या बहिणींच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ही संधी दिलेली आहे. लक्षात घ्या, ज्यांची चूक झाली होती त्यांच्या चुका दुरुस्त करण्यासाठी ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. ही सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला लक्षात ठेवायची. शेवटची तारीख 31 मार्च असणार आहे, त्यानंतर तुम्हाला KYC करता येणार नाही आणि यानंतर तारीख सुद्धा वाढवून मिळणार नाहीये. म्हणून प्रत्येकाने KYC करून घ्यायची आहे. पुढे बघा, सरकारने आव्हान केलेलं आहे की ज्यांच्या KYC मध्ये काही चुका किंवा चूक झाली असेल त्यांनी ही दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे आणि वेळेमध्ये करून घ्यावी ही सुद्धा विनंती केलेली आहे. या प्रक्रियेनंतरच पात्रतेची पडताळणी पूर्ण होईल. जर कोणतीही महिला निकषामध्ये बसली नाही तर तिचे नाव योजनेमधून वगळले जाणार आहे. तुम्ही KYC केली आणि तुम्हाला हप्ता आला नाही तर समजून जायचं की तुम्हाला अपात्र केलेलं आहे, तुमचे लाभ बंद झालेला आहे असं समजून जायचं, कारण तुम्ही निकषामध्ये बसत नाही असं ठिकाणी त्या ठिकाणी कळणार आहे. पुढे बघा, दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये तुमचे थांबवले जातील आणि अंदाजानुसार सुमारे 50 ते 60 लाख महिला या निकषामध्ये बसणार नाहीयेत आणि त्या अपात्र या ठिकाणी होणार आहेत. म्हणजेच आकडा बघा खूप मोठा आहे. 50 ते 60 लाख महिला अपात्र होतील. यामध्ये तुमचं सुद्धा नाव असू शकतं. बहिणींनो लक्षात घ्या, तुमचं सुद्धा नाव येऊ शकतं. म्हणून KYC एकदम ॲक्युरेटपणे प्रॉपर सर्व जे काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला विचारले जातील ते अगदी योग्य द्यायची आहे, तरच तुम्ही पात्र ठरणार आहात, अन्यथा तुम्ही अपात्र होणार आहात. मी तुम्हाला या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. KYC कशी करायची प्रॉपर तुम्हाला संपूर्ण माहिती मी दिलेली आहे, लाईव्ह करून दाखवलेली आहे, त्यानुसारच तुम्हाला KYC करायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर KYC केली तर तुम्ही पात्र ठरणार आणि तुमचा लाभ सुरू राहणार आहे. आता राहिला मुद्दा हप्त्याबाबत, तर हप्ता सुद्धा तुम्हाला आता लवकरात लवकर जमा होणार आहे. म्हणजेच बहिणींनो सोमवारपासून, लक्षात घ्या, सोमवारपासून तुमच्या अकाउंटवर हे पैसे या ठिकाणी कधी जमा होऊ शकतात. सोमवारपासून तुमच्या अकाउंटवर पैसे यायला सुरुवात होऊ शकते अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे बहिणींनो सोमवारपासून तुमच्या अकाउंटवर कधीही तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.